नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल रँकअप MPSCवर. तर या लेक्चरमध्ये आपण बदलता भारत भाग 1 हे बघणार आहोत. आणि आजचं हे जे आपलं लेक्चर आहे ते इयत्ता 12वीच्या इतिहासाचं 11वं लेक्चर आहे. आणि या स्टेट बोर्ड सिरीजमध्ये आपण याआधी इयत्ता 6वी आणि 11वीचं जे इतिहास आहे ते संपवलेलं आहे. आणि आज आपण 12वीचा इतिहास बघत आहोत. 2-3 लेक्चरमध्ये हे इतिहाससुद्धा संपून जाईल. तर सुरू करूया आपल्या व्हिडिओला. सुरू करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला. तर आता बघूया जागतिकीकरण आणि गॅट करारबद्दल. तर 1991 नंतर भारताचे आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारले आणि जागतिक अर्थव्यवस्थेशी अधिक जवळीक साधण्यास सुरुवात केली. याच प्रक्रियेला जागतिकीकरण असे म्हणतात. दुसऱ्या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय व्यापारातील जकाती आणि व्यापारातील अडथळे दूर करण्यासाठी क्युबा येथे 56 राष्ट्रांची बैठक आयोजित करण्यात आली. या प्रयत्नातून 1947मध्ये जिनिव्हा परिषदेत गॅट म्हणजेच जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ्स अँड ट्रेड हा करार करण्यात आला. गॅट हा जगातील पहिला बहुदेशीय व्यापारी करार मानला जातो. या कराराचा मुख्य उद्देश सदस्य राष्ट्रांमधील व्यापाराला चालना देणे, आर्थिक विकास साधणे आणि सर्व सदस्य राष्ट्रांना समान वागणूक देणे हा होता. यालाच परममित्र राष्ट्रोचित व्यवहार किंवा मोस्ट फेवर्ड नेशन ट्रीटमेंट असे म्हटले जाते. गॅटच्या कार्यपद्धतीनुसार जिनिव्हा येथे दरवर्षी अधिवेशन भरवले जात असे आणि प्रत्येक सदस्य राष्ट्राला एक मत देण्याचा अधिकार होता. त्यामुळे सर्व देशांना निर्णय प्रक्रियेत समान संधी मिळत होती. 1 जानेवारी 1995 रोजी जगातील 123 राष्ट्रांनी एकत्र येऊन जागतिक व्यापार संघटना म्हणजेच WTOची स्थापना केली. भारत हा या संघटनेचा संस्थापक सदस्य आहे. WTOच्या स्थापनेमागे आर्थर डंकेल यांनी तयार केलेल्या डंकेल प्रस्तावाची महत्त्वाची भूमिका होती. या मसुद्याचा मुख्य उद्देश सरकारी जकाती आणि इतर व्यापारातील निर्बंध कमी करून मुक्त व्यापाराला प्रोत्साहन देणे हा होता. यालाच उदारीकरण असे म्हटले जाते. भारतात उदारीकरणाचे धोरण राबवण्यात तत्कालीन प्रधानमंत्री PV नरसिम्हा राव आणि अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे होते. त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक बाजारपेठेसाठी खुली करण्याचे धाडसी पाऊल उचलले. त्यानंतर भारताचे प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनीही हे धोरण पुढे चालू ठेवले आणि या प्रक्रियेत भारताने आयात निर्बंध कमी केले, बौद्धिक मालमत्ता हक्क अर्थात IPR संबंधित सुधारणा केल्या आणि पेटंट कायद्यात बदल करून स्वतःला जागतिक अर्थव्यवस्थेशी अधिक प्रभावीपणे जोडले. आता बघूयात ग्रामीण विकासाच्या प्रमुख योजना. आता ग्रामीण विकासासाठी राबवण्यात आलेल्या काही महत्त्वाच्या योजनांचा आढावा घेऊया. तर MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी या योजना विशेष महत्त्वाच्या आहेत. तर 2 ऑक्टोबर 1993 रोजी प्रधानमंत्री रोजगार योजना सुरू करण्यात आली. या योजनेचा उद्देश सुशिक्षित शहरी आणि ग्रामीण तरुणांना रोजगार व उद्योगांच्या संधी उपलब्ध करून देणे हा होता. याच दिवशी रोजगार हमी योजना देखील सुरू झाली. कृषी क्षेत्रातील बेरोजगारांच्या मागणीनुसार काम उपलब्ध करून देणे हे तिचे प्रमुख उद्दिष्ट होते. 1998मध्ये किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू करण्यात आली. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक वस्तू खरेदी करण्याकरता आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात आली. 1999मध्ये सुवर्ण जयंती ग्रामीण स्वयंरोजगार योजना सुरू करण्यात आली आणि या योजनेत अनेक जुन्या ग्रामीण विकास योजनांचे एकत्रीकरण करण्यात आले. त्याच वर्षी जवाहर ग्राम समृद्धी योजना सुरू करण्यात आली, ज्याचा उद्देश ग्रामीण भारतातील बेरोजगार स्त्री पुरुषांना रोजगार उपलब्ध करून देणे हा होता. 2001मध्ये संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना सुरू झाली आणि या योजनेअंतर्गत कामाच्या बदलत्या धान्य देण्याची जी तरतूद होती ती करण्यात आली. त्यानंतर 2006मध्ये राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू झाली. या योजनेनुसार ग्रामीण कुटुंबातील एक व्यक्तीस दरवर्षी किमान 100 दिवस रोजगाराची हमी देण्यात आली. आता बघूया कृषी, पशुधन आणि ग्रामीण पायाभूत सुविधा. ग्रामीण विकासामध्ये कृषी, पशुधन आणि पायाभूत सुविधांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. 2007मध्ये शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय कृषी धोरण जाहीर करण्यात आले. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सुमारे 54% लोकसंख्या कृषी आधारित म्हणजे कृषी संबंधित क्षेत्रांवर अवलंबून होती आणि शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी अनेक महत्त्वाच्या योजना राबवण्यात आल्या. मृदा स्वास्थ्य कार्ड योजनेद्वारे जमिनीची सुपीकता तपासून योग्य खत व्यवस्थापनावर भर देण्यात आला. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक पाण्याची उपलब्धता वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि तसेच कृषी विकास योजनेद्वारे सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर भर देण्यात आला.
पशुधन क्षेत्राच्या विकासासाठी 2014 ते 15मध्ये राष्ट्रीय पशुधन मिशन सुरू करण्यात आले. या मिशन अंतर्गत पशुपालकांना चारा आणि कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. भारतामध्ये पहिली पशुधन 1919 ते 20 मध्ये करण्यात पशुगणना ही 1919 ते 1920 मध्ये करण्यात आली. तर 2012 मध्ये 19वी पशुगणना पार पडली. ग्रामीण भागातील दळणवळण सुधारण्यासाठी 2000 साली प्रधानमंत्री सडक योजना सुरू करण्यात आली. या योजनेद्वारे ग्रामीण भागातील गावांना पक्क्या रस्त्यांची जोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. सुरुवातीला 1000 किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना जोडण्यावर भर दिला गेला. आणि अशा प्रकारे कृषी, पशुधन आणि ग्रामीण पायाभूत सुविधांच्या विकासामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळाली. आता बघूया नागरी विकासाच्या योजना आणि संपर्क साधने. भारतामध्ये नागरी विकास आणि संपर्क व्यवस्था मजबूत करण्यासाठी अनेक महत्त्वाच्या योजना राबवण्यात आल्या. 2005 जवाहरलाल नेहरू नागरी राष्ट्रीय पुनरुत्थान मिशन म्हणजेच JNNURM सुरू करण्यात आले. या योजनेअंतर्गत शहरांमधील प्रमुख रस्ते, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आणि झोपडपट्टी सुधारणा कार्यक्रमांना विशेष प्राधान्य देण्यात आले. देशातील दळणवळण आणि वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी 1998 सुवर्ण चतुष्कोन योजना सुरू करण्यात आली. या योजनेद्वारे दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या 4 प्रमुख महानगरांना राष्ट्रीय महामार्गाच्या जाळ्याने जोडण्यात आले आणि या प्रकल्पाची अंमलबजावणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात NHAI मार्फत करण्यात आली. शहरी वाहतुकीत क्रांती घडवून आणणारी मेट्रो रेल्वे सेवा 2002 मध्ये दिल्ली येथे प्रथम सुरू झाली. आज अनेक महानगरांमध्ये मेट्रो ही सार्वजनिक वाहतुकीचा महत्त्वाचा भाग बनली आहे. संपर्क साधनांमध्ये टपाल खात्याचे योगदानही महत्त्वाचे आहे. 1757 स्थापन झालेल्या टपाल खात्याने बचत खाते, PPF, किसान विकास पत्र आणि सुकन्या समृद्धी खाते यांसारखे विविध बँकिंग सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच 1986 सुरू झालेल्या स्पीड पोस्ट सेवेमुळे टपाल सेवा अधिक जलद आणि विश्वासार्ह बनली. 2016 पासून ऋषिकेश आणि गंगोत्री येथून गंगाजल ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची जी विशेष सेवा ही सुरू करण्यात आली होती. आता बघूया अर्थक्षेत्र आणि ब्रिक्स संघटना. आर्थिक उदारीकरणानंतर भारताच्या अर्थव्यवस्थेत अनेक महत्त्वपूर्ण बदल घडून आले. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमध्ये शासनाची गुंतवणूक कमी करण्यासाठी स्वतंत्र निर्गुंतवणूक मंत्रालयाची स्थापना करण्यात आली. खाण उद्योग, तेल शोधन आणि दूरसंचार यांसारख्या क्षेत्रातील सरकारी भागीदारी कमी करून खाजगी सहभागाला प्रोत्साहन देणे हा त्यामागील उद्देश होता. 2002 विमान वाहतूक आणि तेल क्षेत्रात परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली. त्यामुळे भारतात विदेशी भांडवल आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रवेश वाढला. पुढे 2016 निर्गुंतवणूक मंत्रालयाचे नाव बदलून DIPAM म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक ॲसेट मॅनेजमेंट असे करण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक सहकार्य वाढवण्यासाठी 2006 ब्रिक्स संघटनेची स्थापना करण्यात आली. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि नंतर साऊथ आफ्रिका या 5 राष्ट्रांचा समावेश यात आहे. आणि जगातील उदयोन्मुख अर्थव्यवस्थांना एकत्र आणणे आणि आर्थिक तसेच व्यापारी सहकार्य वाढवणे हा ब्रिक्सचा मुख्य उद्देश आहे. 2019 ब्राझील येथे 11वी ब्रिक्स परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेची मुख्य संकल्पना होती इनोव्हेटिव्ह फ्युचरसाठी आर्थिक विकास म्हणजेच नवकल्पनांच्या माध्यमातून शाश्वत आर्थिक प्रगती साधणे. अशा प्रकारे भारताने उदारीकरण, निर्गुंतवणूक आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्याच्या माध्यमातून जागतिक अर्थव्यवस्थेत आपले स्थान अधिक मजबूत केले. आता बघूया विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती. स्वातंत्र्योत्तर काळात भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. पुणे येथील CDAC संस्थेच्या पुढाकाराने भारतीय महासंगणक अर्थात सुपर कम्प्युटरच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली. भारताचा पहिला महासंगणक परम 8000 तयार करण्यात आला. त्यानंतर 1998 परम 10000 विकसित करण्यात आला, ज्याची गणिती क्षमता अधिक प्रगत होती. पुढे 2003 परम पद्म हा अत्याधुनिक महासंगणक राष्ट्राला समर्पित करण्यात आला. सॉफ्टवेअर उद्योगातही भारताने मोठी भरारी घेतली. केंद्र सरकारच्या अनुकूल धोरणांमुळे 1995 ते 96 एकूण निर्यातीत सॉफ्टवेअरचा वाटा 3.2% होता. तो 2005 नंतर 25%हून अधिक झाला. तसेच 1995 भारतातील महानगरांमध्ये इंटरनेट सेवा सुरू झाली. अंतराळ संशोधन क्षेत्रातील भारताने जागतिक स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली. ओशनसॅट उपग्रहाद्वारे
समुद्र आणि हवामानविषयक माहिती संकलित करण्यात आली. 2007 पासून भारताने इटली, अर्जेंटिना, बेल्जियम आणि जर्मनी यांसारख्या देशांचे उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करून व्यापारी क्षेत्रातही यश मिळवले. 2008मध्ये प्रक्षेपित झालेल्या चांद्रयान-1 मोहिमेद्वारे चंद्रावर पाण्याचे अस्तित्व असल्याचे महत्त्वपूर्ण पुरावे मिळाले आणि यानंतर भारताने मंगळयान आणि चांद्रयान-2 यांसारख्या महत्त्वाकांक्षी मोहिमांही यशस्वीपणे राबवल्या आणि दूरसंचार क्षेत्रात 2000 साली BSNLची स्थापना करण्यात आली. टेलिफोन, इंटरनेट आणि ब्रॉडबँड सेवा देशभर पोहोचवण्यात BSNLची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. आता बघूया संरक्षणविषयक घडामोडी आणि संयुक्त लष्करी सराव. भारताच्या संरक्षण क्षेत्रात 1999 साल हे अत्यंत महत्त्वाचे ठरले. याच वर्षी काश्मीरमधील कारगिल द्रास भागात पाकिस्तानने घुसखोरी केली. या घुसखोरीला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने ऑपरेशन विजय हाती घेतले आणि शौर्यपूर्ण लढाईनंतर पाकिस्तानचा पराभव केला. कारगिल युद्धानंतर भारतीय लष्करांच्या आधुनिकीकरणाला अधिक गती मिळाली. संरक्षण क्षेत्रातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजेच 2009मध्ये INS अरिहंत या स्वदेशी अण्वस्त्रवाहक पाणबुडीची निर्मिती. अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असलेली ही भारताची पहिली अत्याधुनिक पाणबुडी होती. यामुळे असे तंत्रज्ञान विकसित करणारा भारत हा जगातील 6वा देश बनला. भारतीय सैन्य नियमितपणे विविध देशांसोबत संयुक्त लष्करी सराव देखील आयोजित करते. भारत आणि ओमान यांच्यात हिमाचल प्रदेशातील बकलोह येथे सराव होतो. भारत आणि नेपाळ यांच्यात डोंगराळ भागातील दहशतवाद विरोधी सराव आयोजित केला जातो. भारत आणि मंगोलिया यांच्यात जम्मू काश्मीर रायफल्सच्या सहभागासह संयुक्त सराव केला जातो. भारत आणि श्रीलंका यांच्यात पुणे येथे अर्धनागरी क्षेत्रातील दहशतवाद विरोधी प्रशिक्षण दिले जाते. तसेच भारत आणि अमेरिका यांच्यातही नियमितपणे संयुक्त लष्करी सराव आयोजित केले जातात. भारतीय सैन्य दलात महिलांचे योगदानही सातत्याने वाढत आहे. महिलांसाठी सैन्याच्या किमान 8 विभागांमध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन अर्थात अल्पकालीन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशा प्रकारे आधुनिक तंत्रज्ञान, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि महिला सहभाग यांच्या माध्यमातून भारताचे संरक्षण क्षेत्र अधिक सक्षम आणि आधुनिक बनत आहे. आता बघूया युवकांसंदर्भातील धोरणे आणि राष्ट्रीय युवक दिन. भारताच्या विकासामध्ये युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. भारतात 15 ते 29 वर्षे वयोगटातील व्यक्तींना युवक म्हणून ओळखले जाते. युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी 1972मध्ये नेहरू युवा केंद्र संघटनेची स्थापना करण्यात आली. या संस्थेद्वारे युवकांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जात होते. पुढे या संस्थेचे कार्यक्रम राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रमात करण्यात आले आणि या कार्यक्रमांतर्गत साक्षरता, आरोग्य, कौशल्य विकास आणि सामाजिक जागरूकता यावर विशेष भर देण्यात आला. स्वामी विवेकानंद यांच्या विचारांपासून प्रेरणा घेण्यासाठी त्यांचा जन्मदिन म्हणजेच 12 जानेवारी राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी देशभरात विविध उपक्रम आयोजित केले जातात. तसेच राष्ट्रीय युवक महोत्सवाचे आयोजनही केले जाते. युवकांना देशातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांचा परिचय व्हावा आणि त्यांना कमी खर्चात निवासाची सुविधा मिळावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने सुमारे 83 यूथ हॉस्टेल्स म्हणजेच युवक वसतिगृहे उभारण्यात आली आहेत. याशिवाय राष्ट्रीय युवा योजना अर्थात NSS, राष्ट्रीय छात्रसेना म्हणजेच NCC आणि स्काउट गाईड यांसारख्या संस्थांद्वारे युवकांमध्ये शिस्त, नेतृत्व गुण, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रप्रेमाची भावना विकसित केली जाते. माहितीचा अधिकार अधिनियम 2005. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हा भारतातील पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवणारा एक महत्त्वाचा कायदा आहे. MPSC पूर्व आणि मुख्य परीक्षांसाठी हा विषय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. माहितीच्या अधिकाराची संकल्पना जगात सर्वप्रथम स्वीडनने 1776मध्ये कायद्याच्या स्वरूपात स्वीकारली. त्यानंतर 1946मध्ये संयुक्त राष्ट्रांनी माहिती मिळवण्याच्या अधिकाराला मानवताचा मूलभूत अधिकार म्हणून मान्यता दिली. भारतात या चळवळीची सुरुवात विविध सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून झाली. 1982मध्ये जयपूर येथे A.K. कुलवाल यांनी नगरपालिकेविरुद्ध खटला जिंकून माहितीचा अधिकार हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचे सिद्ध केले. पुढे 1990मध्ये अरुणा रॉय यांनी राजस्थानमध्ये मजदूर किसान शक्ती संघटन या चळवळीच्या माध्यमातून शासनातील पारदर्शकतेसाठी मोठे आंदोलन उभे केले. महाराष्ट्रात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 2001मध्ये माहितीच्या अधिकारासाठी प्रभावी आंदोलन केले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे या विषयाला राष्ट्रीय स्तरावर महत्त्व प्राप्त झाले. अखेर केंद्र सरकारने माहितीचा अधिकार
माहितीचा अधिकार अधिनियम मंजूर केले आणि 12 ऑक्टोबर 2005 पासून हा कायदा संपूर्ण देशात लागू करण्यात आला. या कायद्यानुसार कोणताही नागरिक सार्वजनिक प्राधिकरणाकडे लेखी अर्ज करून रेकॉर्ड, मेमो, ईमेल, टेंडर, परिपत्रके, CD किंवा मुद्रित प्रतींच्या स्वरूपात अधिकृत माहिती मिळवू शकतो. आता बघूया राज्याची पुनर्रचना. नवीन राज्यांची निर्मिती. इसवी सन 2000 हे वर्ष भारताच्या राजकीय इतिहासात विशेष महत्त्वाचे मानले जाते. भाषावार प्रांतरचनेनंतर प्रथमच मोठ्या राज्यांचे विभाजन करून नवीन राज्यांची निर्मिती करण्यात आली. सर्वप्रथम 1 नोव्हेंबर 2000 रोजी मध्य प्रदेशचे विभाजन करून छत्तीसगड राज्याची निर्मिती करण्यात आली. या राज्याच्या निर्मितीची मागणी स्वातंत्र्यपूर्व काळापासून होत होती. अखेरीस 1998 या संदर्भातील ठराव मंजूर झाला आणि छत्तीसगड स्वतंत्र राज्य बनले. त्यानंतर 9 नोव्हेंबर 2000 रोजी उत्तर प्रदेशचे विभाजन करून उत्तराखंड राज्य अस्तित्वात आले. गढवाल आणि कुमाऊ भागातील जनतेने 1930 पासून स्वतंत्र राज्याची मागणी केली होती. सुरुवातीला या राज्याचे नाव उत्तरांचल असे होते, परंतु नंतर ते बदलून उत्तराखंड असे करण्यात आले. यानंतर 15 नोव्हेंबर 2000 रोजी बिहारचे विभाजन करून झारखंड राज्याची निर्मिती करण्यात आली आणि झारखंड राज्यासाठीची चळवळ 1929 पासून सुरू होती. या दीर्घ संघर्षानंतर या राज्याला स्वतंत्र अस्तित्व प्राप्त झाले. पुढे 2 जून 2014 रोजी आंध्र प्रदेशचे विभाजन करून या राज्याची निर्मिती करण्यात आली. तेलंगणा हे राष्ट्रीय समितीच्या आंदोलनानंतर संसदेत विधेयक मंजूर झाले आणि भारताचे 29वे राज्य म्हणून तेलंगणा अस्तित्वात आले. आता बघूया जम्मू काश्मीर व लडाख संदर्भातील घडामोडी. जम्मू काश्मीर हा भारताच्या राजकीय आणि घटनात्मक इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. स्वातंत्र्यानंतर भारतीय राज्यघटनेतील कलम 370 अंतर्गत जम्मू काश्मीर राज्याला विशेष स्वायत्ततेचा दर्जा देण्यात आला होता. या कलमामुळे इतर राज्यांच्या तुलनेत जम्मू काश्मीरला काही विशेष अधिकार प्राप्त झाले होते. मात्र सुरुवातीपासूनच जम्मू काश्मीरचे भारतात पूर्ण विलिनीकरण व्हावे अशी मागणी काही नेत्यांनी केली होती. 1947 प्रेमनाथ डोंगरा यांनी प्रजा परिषद पक्ष स्थापन करून एक विधान, एक प्रधान, एक निशान ही घोषणा दिली. जनसंघाचे नेते डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यांनीही या मागणीला सक्रिय पाठिंबा दिला. यानंतर अनेक दशकांच्या राजकीय चर्चेनंतर ऑगस्ट 2019 भारत सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि कलम 370 रद्द केले. या निर्णयामुळे जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा समाप्त झाला. त्यानंतर 31 ऑक्टोबर 2019 पासून जम्मू काश्मीर राज्याचे पुनर्गठन करण्यात आले. पूर्वीचे राज्य 2 स्वतंत्र केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागण्यात आले. हे केंद्रशासित प्रदेश म्हणजेच जम्मू काश्मीर आणि लडाख. या निर्णयामुळे भारताच्या प्रशासकीय आणि घटनात्मक व्यवस्थेत एक महत्त्वपूर्ण बदल घडून आला आणि जम्मू काश्मीर व लडाख यांना नवीन प्रशासकीय स्वरूप प्राप्त झाले. तर मित्रांनो, हे होतं आपलं लेक्चर. जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओ लेक्चरला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.